ज्ञान राजा निवृत्ती सहजा नमो सोपान देवा मुक्ताई परीक्षा धावत्या सर्वेशा अर्हातटी शिवभोळा चक्रवर्ती चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवना तया न बाधी तोधका शरण शरण विहानो तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मग दाबाव्या सोडटा आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंड प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी मौजे जमालपूर या पवित्र अशा नगरीमध्ये मारुतयाच्या दरबारामध्ये परमपूज्य गुरुवर्य दादासाहेबांच्या कृपाशीर्वादाने पांडुरंगाच्या कृपेने या नगरीमध्ये वारकरी संप्रदायावरती प्रेम करणाऱ्या आबाल वृद्ध सर्व जातीतील सर्व धर्मातील गावातील सर्वजण यांच्या सहकार्यामधून वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र असणारा अखंड हरिनाम सप्ताह तुम्हा सर्व वारकरी मांदियांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. आजचा परिहार असा तुम्ही सर्वजण या ठिकाणी जे बहुसंख्येनं उपस्थित झाला आहात. रात्रीच्या वेळेस सेवा झाली त्यावेळेस
निवेदन देणाऱ्या निवेदकांनी आजची सेवा परमपूज्य गुरुवर्य दादासाहेबांचे उत्तराधिकारी हरिभक्ती पारायण प्रसादजी महाराज बडवे यांची सुनियोजित सेवा आहे. सर्वांना इथं येईपर्यंत काही जणांना समजलं असेल, काही जण प्रत्यक्षात महाराज घेत आहेत या भावनेनं सर्वजण इथं जमला आहात. मात्र इथं आल्यानंतर काही जणांच्या लक्षात आलं असं की अरे महाराज आलेच नाही, महाराजांच्या जागी दुसराच कोणतरी पोतराज या ठिकाणी थांबलेला दिसतो आहे असं अनेकांना समजलं. या हारावून लक्षात आलं असं तुमच्या की हा हार मोठ्या महाराजाचा आहे, हार झाला मोठा आणि महाराज झाला छोटा. या हारावून लक्षात आलं तुमच्या की हा हार श्री गुरु प्रसाद महाराजांच्या गळ्यामध्ये असायचा, मात्र तो हार महाराजांची काही अडचण असल्यामुळे, खर तर महाराजांचा आज जमालपूरला होती सेवा आणि उद्याच्याला माझ्या घरी होती, मात्र माझ्या भावकीमध्ये मागच्या 10-12 दिवसामध्ये घडून एक घटना घडली आणि आमचा कार्यक्रम असणारा महाराजांचा रद्द झाला. उद्या कीर्तन होणार आहे, भजनाला काही अडचण नाही, कारण का आपण मयतावर सुद्धा आपण भजन करतो. अपवित्राला पवित्र करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या चिंतनामध्ये असल्यामुळं सुतक हे भजनाला नाही, सुतक हे भोजनाला आहे. सुतक हे भोजनाला आहे, भजनाला सुतक नाही. मग कीर्तन होणार आहे, मात्र मर्यादित स्वरूपात महाराजांची सेवा होणार नाही. आणि म्हणून आज अचानक महाराजांची काहीतरी शारीरिक मानसिक त्या दोन्ही अडचणी एकत्र आल्या आणि ती सेवा दादासाहेबांच्या कृपेनं तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या वाट्याला आलेली आहे. की माझ्याकडे सेवा आली ती दादासाहेबांच्या कृपेनं. खरा हा मान दादांच्या गादीवरती उभारून मी तुम्हाला सांगावं, तुम्ही ऐकावं एवढी पात्रता माझी नाही. तुमच्यासारखा किंबहुना तुमच्यापेक्षा आणखी कमी उंचीचा शारीरिक बोलत नाही मी, सेवेच्या बाबतीत बोलत असताना तुम्ही सर्व सेवाधारी आहात, दादासाहेबांचे सगळे वारकरी आहात आणि मग मी तुम्हाला ज्ञान सांगावं आणि तुम्ही माझ्याकडून श्रवण करावं एवढी पात्रता माझ्याकडे नाही. मला दादांची सेवा म्हणून करत असताना हा जो मला मान आला सेवेचा, तो दादांचा सेवकाचा सेवक म्हणून आलेला आहे. मालकामुळे गड्याला पार मिळत असतो. लौकिक अर्थानं पाहत असताना शेतावरती जो गडी आपण नोकरीचा ठेवत असतो, पुण्या मालकाच्यात राहिलाय त्यावरून त्या गड्याची किंमत ठरत असते. एखाद्याच्या कुणबिकीमध्ये एखादी वस्तू जर कमी झाली, शेजाऱ्याकडून जर आणायची असली किंवा लांबच्या शेजाऱ्याकडून आणायची असली आणि तो जर गडी मालकाच्या सांगण्यावरून दुसऱ्या मालकाच्या गेला आणि त्यानं जर तिथं मागितली वस्तू, आमच्या मालकांनी ही वस्तू तुमच्याकडून मागितलेली आहे ती आम्हाला हवी आहे, मग त्याचा गडी म्हणतो तू माझ्या मालकाला विचार. ते गडी म्हणतं की मला तुझ्या मालकाची ओळख नाही, तू सांग. मग तो गडी त्या मालकाला म्हणतो की कोणीतरी आलेला आहे आणि आपली तिफन पुलव काहीतरी वस्तू मागतो आहे. तो मालक म्हणतो गडी कुणाचा आहे? तो मला माहिती, तुम्ही पहा बरं कुणाचा आहे तो. आणि तो ज्यावेळेस जवळ येतो आणि त्या गड्याला विचारतो बाबा तू कोणाचा आहेस? त्यानंतर गावात एक माणसाचं नाव सांगितलं. त्या माणसाचं वजनच नाही गावात, त्याचं वजन असल्यामुळे ह्या गड्याचंही वजन नाही, नंदेचा वस्तू नाही त्यांच्या. तो परत गेला.
आणि थोड्या वेळानं दुसरा आला आणि तीच वस्तू मागितला. त्याला म्हणलं तू कुणाचा आहेस रे? तुला सांगितलं ना. तू कुणाचा बाबा? म्हणजे मी गुंडराव कारभार असं. मग त्यांच्याकडे वस्तू नाही. हो काहीतरी अडचण आहे. नाही तिथं वस्तू आहे. अरे आत्ता चालतं म्हणते ती गडी त्याचा. त्याला नाही म्हणली तीच वस्तू ह्याला कसं काय दिली बाबा? हा दिली त्याला. अरे त्याच्या मालकामुळं त्याचं वजन आहे, गड्याचं वजन नाही. मालकामुळं गड्याला किंमत. तसं माझ्या दादासाहेबांच्या दिंडीतल्या वारकऱ्यांना वाटणं चालत असताना 2 तरी वारकरी जेवायला दादाचेच बोलवतात. दुसरे वारकरी नाहीत का? नाही आहे. मात्र दादांचा मान आहे तो, म्हणून दादांचा वारकरी पाहिजे ही त्यांची भावना. आपण सेवक आहोत पण ते आपले मालक आहे. आपल्याला मान त्यांच्या मान. सेवका स्वामीसाठी मानो सेवका बोलतात अरे मला जो मान आहे माझ्या मालकामुळे. इतरासारखे माझे मालक नाहीत. माझा स्वामी इतरासारखे. मानाची पात्रता पाहत असताना माझ्याकडे ती योग्यता नाहीये. ती पात्रता माझ्याकडे नाहीये. ती सेवा माझ्याकडे नाहीये. मग एवढं नसता तुम्हाला एवढा मोठा मान कसा मिळाला? तुकोबाराय बोलतात की माझ्या मालकाचा मान मोठा आहे जगात आणि त्यांच्यामुळं मला आहे. मी त्यांचा सेवक आहे. सेवका स्वामीसाठी मान
नाव त्यांचं आहे गावात, नाव त्यांचं आहे जिल्ह्यात, नाव त्यांचं आहे राज्यात, नाव त्यांचं आहे देशात, नव्हे नव्हे माझ्या मालकाचं नाव जगात आहे. त्यांचे नाव, ते वैभव, त्यांचे धन, त्या भगवंताचं सगळं आहे. ते वैभव भगवंताचं आहे. त्या मग जसा माझा भगवंत आहे तसे तुम्ही आहात, तसे माझे संत आहेत, तसे माझे दादासाहेब आहेत, माझे ज्ञानोबराय आहेत. सेवका स्वामी साठी मान, त्यांचे नाम त्यांचे धन, तुका म्हणेचा तुम्ही संत यधते. तुम्ही तशी आहात म्हणून माझ्यासारख्या येण्याला मान आहे. अवयव भरपूर आहेत आपल्या शरीरावर, कमी नाहीये. मात्र सगळ्यामध्ये प्रमाण जर अवयव कोणता असेल, काय झालं, ऍक्सिडेंट झाला, मग काय ऍक्सिडेंट मध्ये काय परिस्थिती आहे, नाही म्हणले गाडीकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की त्या गाडीतला कुणी पण जिवंत नसावा असं वाटतंय. मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं ना, ते ऍक्सिडेंट मुळे फक्त पाय गेलाय. जाऊ द्या म्हणले, पायच गेला ना, माणूस जिवंत आहे. असू द्या, पायावर भागू द्या. दुसऱ्याला विचारलं कसं आहे बाबा, नाही हो, नुसता पाय नाही गेला, हात सुद्धा गेलाय सोबत. असू दे बाबा. माग अष्टामूळला जो ऍक्सिडेंट झाला, त्या लेकराचं लग्न होणार होतं पुढं, आणि नवऱ्यानं सासऱ्यानं साडी घ्यायला बोलवलं होतं लातूरला. त्या लेकराचा हात गेला, मात्र ती लेकरू जिवंत राहिलं. त्या दोघा भावांनी विचार केला, आता ह्या लेकराचा हात नाही, सून करून घ्यायची का कसं. एक भाऊ म्हणाला, तू बघ विचार कर, दोघाही भावाला लेक नाही, आपल्या घरी लेक म्हणून येत होती. आता तिचा हात नाही म्हणून जर आपण जर सोडलो, ते काही लेकरू दुसरीकडे जायला गेलं तर बोलवतो त्याला आपणच, आपल्या बोलवण्यानुसार तो येत होत. होणारा नवरा आणि होणारा सासरा बस स्टँडला लातूरच्या वाट बघत होते त्या लेकराची, आणि यांच्याकडे येता येता ती लेकरू गेलं, हातात गेलं फक्त. मात्र हातात जरी गेलं तर त्याला नीट करण्याचा प्रयत्न आपण करूया, आणि हात बसू म्हणले त्याला, आणि ती लेकरू वाचलं. त्या लेकराला हात बसवण्याचा निर्णय घेतला. ती मुलगी घारोळ्यात दिली होती, त्यांनी मान्य केलं त्या लेकराला आपण करून घ्यायचं. हात गेलता ना, भागतय म्हणले, जीव आहे ना जीवन. हात गेला तरी चालतं, पाय गेला तरी चालतं, मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालंय म्हणले, मुंडक धडा वेगळं पडली. आता काय फायदा त्याचा. बाकी सगळं गेलं तरी चालेल, शिर शाबूत पाहिजे. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, शिर सलामत. म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या सगळ्या अवयवामध्ये प्रधान अवयव आहे शिर सर्वांगा प्रमाण, यथाविधी करचर. हात पाय सर्वसामान्य, काही हरकत नाही, मात्र हे शिर सगळ्यात प्रमाण आहे. तसं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं की बाकी सगळं शून्य आहे, मात्र माझे मालक हे प्रमाण आहे, माझे स्वामी हे प्रमाण आहेत. जसा देव आहे त्याच तुमचे संत आहेत. तुका म्हणे तुम्ही संत यधती, हरी तैसे हरीचे दास. जसा हरी तसे हरीचे दास. म्हणून भगवंताच्या तोडीतील देव कोटीतील संत ज्ञानोबराय, देव कोटीतील संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, देव कोटीतील संत परमपूज्य गुरुवर्य दादासाहेब, त्यांच्यामुळे माझ्याकडे आलेला हा मान आहे. दादासाहेब वैष्णव आहे,
दादासाहेब संत आहेत, दादासाहेब भक्त आहेत. माझ्या दादांना तुम्ही कोणत्याही उपमा द्या, शोभून दिसतात. भगवंताला काही म्हणा, शोभून दिसत. तो का म्हणे जे जे बोला ते सारे भगवंताबद्दल तुम्ही कोणती उपमा द्या देवाला, काय म्हणणार आहात तुम्ही देवाला? काही म्हणा. देवाला राजा म्हणा, देव राजा आहे. देवाला प्रजा म्हणा, देव प्रजा आहे. इथला बाबतीत बोलत असताना देवाला गायक म्हणा, देव गायक आहे. देवाला नायक म्हणा, देव नायक आहे. काही बोला देवाला, वादक म्हणा, चालेल. मात्र जीवाच्या बाबतीमध्ये ते नसतं. ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही, ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही, ज्याला पाठ असतं त्याला आवाज नसतो, ज्याला आवाज असतो त्याला पाठांतर नसतं. सगळंच आहे, बोलता येत नाही. मात्र ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आहे असा तो विरळ एखादा असतो. नाथरायने सांगितले आपण एखादा जर ज्याच्याकडे गुण असेल तर दुसरा गुण कमी असतो. आपण ऐकतो एखादी सुंदर स्त्री आहे, वेगळा अर्थ काढून घ्यायचा नाही, दुसरीकडे जायचं नाही. नामदेव यांनी बोललेलं आहे सुंदर आहे. आता सध्या लग्नाचं सीझन आहे. आपण आपल्या लेकरासाठी नववधू शोधत असतो. शोधत असताना आपला क्रायटेरिया एकच असतो, मुलगी कशी पाहिजे? म्हणजे मुलगी सुंदर पाहिजे, गोरी असावी, देखणी असावी, ही आपला क्रायटेरिया असतो. मात्र त्याच्यापेक्षा गुणाकडे जास्त महत्व दिलं पाहिजे. नामदेवांनी म्हणलेलं आहे जेवढ्या काही जगामध्ये सुंदर असतात तेवढ्या पतिव्रता असतातच. असं म्हणजे मी सगळ्याच नसतात असं म्हणत नाही, मी माझं प्रमाण नाही. जेवढ्या सुंदर असतात तेवढ्या पतिव्रता असतीलच असं नाही. जेवढे कीर्तनाला कथेला बसलेले लोक असतात त्या सर्वांचं लक्ष कथेमध्ये असलच असं नाही. मी बोलतो आहे, पुराण सांगणारा पुराणिक कीर्तन करणारा कीर्तनकार जसा या गादीवरती बोलतो तसा गादीवरून बाहेर झाल्यानंतर 24 तासातले 2 तास कीर्तन, मात्र 22 तास बोलतो तसा वागतो असा अजिबात. म्हणजे सगळेच वागत नाहीत असंही त्याचा अर्थ नाही, सगळ्यांचं लक्ष कीर्तनात नाही असंही त्याचा अर्थ नाही, आणि सगळ्या सुंदर या पतिव्रता नसतात असाही त्याचा अर्थ नाही. मात्र सुंदरानी पतिव्रता अवदान होय स्वता पुराणिक तरी ज्ञाता हे दुर्लभ जे तसं दादासाहेबांसारखे सगळे जण असतील असं नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत या महात्म्यांची आपण दास आहोत. या महात्म्याजवळ निष्ठेला किंमत होती, नियमाला किंमत होती.
वारकरी संप्रदायामध्ये नियमावलीला फार मोठी किंमत आहे. दादाने जी नियमावली घालून दिली स्वतःच्या मनात नाही घातली. जे माझ्या तुकोबाराने ज्ञानोबाराने जे बोललेलं आहे दादा ते जगत होते. आपल्याकडे अक्षराला किंमत आपण देतो, काना मात्रा विलांटी उकार अनुस्वार नको तिथं आपण देत नाही. माझ्या दादाने घातलेला तो नियम आहे. अरे अभंग पाठ करत असताना गात्याचाच पाठ करा. आता हरिभक्तपराय नागलगावकर महाराजांनी प्रमाण म्हटले आणि त्याच्या मागे आपण म्हटलो. काही जणांनी त्यांनी म्हटले तसं म्हटले नाही. प्रमाण तर सगळ्याच्या पाठातलं आहे. शरणाची त्यांनी म्हटले तुझं आलो रामदूता. मात्र पुन्हा म्हटलं तुमचे ध्यान करा. तुम्हा आलो रामदूता म्हटलं ना कुणीतरी. पुन्हा म्हटलं तेच तरी ध्यान करा. मी कुणाला म्हणणार नाही. मात्र गाथा पाडून बघायचं. कीर्तन करायचंय गाथ्यातला अभंग बघायचा आणि मग करायचं. ते दादाने सांगितलेलं आहे. दादाने कुठलं सांगितलं रे माझ्या तुकोबाराने बोलले ते बोलले. पाहुण्या करावे कीर्तन तेव्हा येईल जाण कळत्याची नाही तरी वाया केली तुझी. म्हणून अक्षर जगत होते दादासाहेब. त्या अक्षराप्रमाणे काना मात्रा वेलांटी उकार याच्यावर त्यांनी भर दिला. नुसतं पाठांतरावर भर नाही आचरणावरही दादाने भर दिला. म्हणून दादाने जे नियम घालून दिले त्या नियमानं जर आपण चाललो आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. नांदेडच्या ठिकाणी म्हणतात आपल्या श्रीगुरूंनी जे नियम घालून दिले त्या नियमाला फाटा द्यायचा आपण प्रयत्न करायचा नाही. हरी हरी विष्णुदास विनवी तो केलेला नियम प्राणापलीकडे जपला पाहिजे.
जमालपूरकरांनी नियम केला अखंड हरिनाम सत्याचा. बरेच वर्ष सत्ता चालला. मधल्या काळात काही कारणानं खंड झाला. मात्र ज्यांनी सत्ता तयार केला त्यांचीच लेकरं पुढे मोठी झाली आणि त्या लेकरांना वाटलं हे सगळे दादासाहेबांच्या फळावरले अनुयायी सगळे. अरे म्हणले आपल्या गावामध्ये टाळ मृदंगाचा जयघोष व्हायचा, सगळे वारकरी एकत्र यायचे, माझ्या दादांची प्रथा भजन आणि भोजन मात्र ते कुठेतरी खंडित पडले. आणि या गावातली दादासाहेबांची ज्या ज्या लेकरांवरती कृपा झालेली होती, आर्थिक दृष्टीने संपन्न झालेले होते, ते सगळे लेकर एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी ठरवलं की आपल्या गावातला सत्ता मोडीत निघालेला आता तो आपल्याला उभा करायचा. आणि त्यांच्या संकल्पनेतून खंड पडलेला हा नव्यानं उभा राहिला. दुसऱ्या गोष्टीमध्ये भुललेले सगळे, मात्र नामदेवाचं प्रमाण त्यांना पाठ नाही. मात्र त्याचा अर्थ दादाने त्यांच्या डोक्यात भरला आणि एकत्र केलं आणि आपला जुना असणारा सत्ता नव्यानं उभा राहिला. विष्णुदास विनवी नामा बोलू नका भवकामा, धरांतरी निज प्रेमा तसुगा नेमा हरिभक्ती. म्हणून त्यांच्या कृपेमुळं आपल्या वाडवडिलांची सेवा एवढी जबरदस्त आहे. दोन प्रकारचे वडील असतात. एक जन्मदाता वडील, ज्यांनी जन्म दिला आणि या पृथ्वी तलावरती आणण्यासाठी जे कारणीभूत आहेत ते एक वडील असतात. आणि त्याच्यानंतर हा आपला असणारा पारमार्थिक डोलाला शेवटपर्यंत नेण्यासाठी ज्यांच्याकडून आपल्याला कृपा प्रसाद मिळतो ते एक वडील असतात. म्हणून जन्मदाता वडील प्रत्येकाचा वेगवेगळा सेपरेट आहे. मात्र पारमार्थिक वैभव प्राप्त करून देणारे वडील आपल्या सर्वांची एक आहे. परमपूज्य गौरी दादासाहेब. नाहीतर या भगवंताकडे आपण आलो नसतो, या पांडुरंगाची सेवा पण केली नसती. अनेक संप्रदाय आहेत, मात्र सगळ्या संप्रदायामध्ये श्रेष्ठ आणि वरिष्ठ असणारा संप्रदाय आहे हा पांडुरंग. सगळ्या देवापेक्षा असणारा श्रेष्ठ असणारा देव. देव बळी जोडा नाही भूमंडळी. मग या भगवंताची भेट घालून दिली आपल्या दादांनी, म्हणून ते वडील आहे. सहज वडिला होती सेवा, सहज वडिला होती.
म्हणे देवा अरे तुझी सेवा काय मला घडायची का? दिवसभर काम करून एवढ्या गुणात आता मी काही इथं तुझं श्रवण करत बसलो असतो. माझ्या बाळवडिलांनी दोन्ही वडिलांनी तुझी सेवा केली. ज्यांच्याकडून पारमार्थिक वैभव आलं त्याही वडिलांनी तुझी सेवा केली आणि ज्यांच्याकडून जन्म मिळाला त्याही वडिलांनी सेवा तुझी केली. सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. तुगा म्हणे भावा साठी धनी ढाकुनी. ते दोन्ही असणारे काय रे गैरी संत नाही, ते वैष्णव आहे आणि त्यांच्याच असणार कडून ह्या गोष्टी घडत असतात. बाकीच्याकडून धंदेवाल्याकडून घडत नाही. भिक्षा आणि व्यवसाय काला करीतो तो गाढव आहे. त्याला सेवेचा आणि भिक्षेचा अर्थ कळत नाही. ही सेवा आहे. माझ्या बाळाने देवा तुझी सेवा केली म्हणून तुझ्यासारख्या असणाऱ्या भगवंताची भेट या माझ्या साधू संत मायबापामुळे झाली. आणि आपला आपला असलं की आनंद वाटत असतो, आनंद वाटतो. वारकरी संप्रदायामध्ये फक्त वैष्णवांनीच असणारा जातीपातीचा विरोध केला. वारकरी संप्रदायात जातीला किंमत नाही. कुणीही असो तो, कुण्याही जातीचा असो, मंडपाच्या बाहेर त्याची जात एक बारकामध्ये आला की त्याची जात ठेवली. वारकऱ्याची जात, वैष्णवांची जात. आता आम्हाला भेद माहित नाही. भेदा भेद भ्रम अरे आम्ही वैष्णव आहोत, आम्हाला भेद माहित नाही. आणि जो भेदी काय तो वैष्णव नाही, तो वारकरी नाहीये. वारकऱ्याजवळ भेद नाही, माझ्या दादासाहेबाजवळ भेद नाही. सांगा माझ्या दादाचा वारकरी फलाण्या जातीचा असंच आहे का? माझे दादासाहेब लौकिक अर्थानं पाहत असताना ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले म्हणून काय ब्राह्मणाला जवळ करून बसले का ते? अरे अनेक समाजातली वारकरी दादाने एकत्र केले, सर्वांना गोळा केलं आणि सर्वांना उद्धाराचा मार्ग सांगितला. भेदा भेद ब्रह्म अमंग हा कुणाचा धर्म आहे? हा फक्त वैष्णवांचा आहे. आम्ही वैष्णव आहोत आणि म्हणून जिथं भेद नाही, जिथं अभेद वृत्ती आहे. विवाह एखाद्या कुटुंबामध्ये एखादा कारभारी असतो आणि तो कारभारी दोघा तिघा भावांचं कुटुंब असावं आणि त्या कुटुंबाचा कारभार करत असताना तो जर भेदीक नसेल की माझी बायको आहे, हा माझच पोरगा आहे, त्याला चांगले कपडे आणतो, माझ्या धर्मपत्नीला चांगली साडी आणतो, भावाचीला कसं तरी करतो, हा ज्याच्याजवळ भेद असतो त्या घरात सुख नांदत. भेद आला की वादाला कारण झालं.
जिथं भेद नाही तिथं वाद नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. भेद वाद खंडतो कधी, जवळ तुमच्या जवळ भेद नाही त्यावेळेस वाद राहणार नाही. भेद आला की वादाला कारण आणि वाद घरात शिरला, बाजूला सरकायला चान्स मिळाला. म्हणून त्या बायाचं नाव असतंय जावा. त्यांचं नाव काय आहे? पहा पूर्वजांनी कसं नाव ठेवलं. जावा, एकत्र न राहावा, तुम्ही दोघी दूर जावा. त्यांचं नाव जावं आहे. मात्र त्या दोघी जावांना एकत्र ठेवायचं असेल तर भावातला संबंध चांगला असला पाहिजे. दोन भावामध्ये जर कारभारी जर चांगला झाला आणि भेद जर नसेल तर त्या घरात सुख नांदत. 4 भाऊ आहेत. काल मी शिवणीला गेलतो. या शिवणीला लग्न होतं तिथं आणि त्यांनी स्वतःच्या शेतात स्टेज बांधलं होतं. मग ते शेवटपर्यंत मला थांबण्याचा योग आला. सगळं आता नवरीला घेऊन यायचं होतं. मग ते त्याच्या छोटा भावाची भेट झाली. त्याला म्हणलं तुम्ही स्टेज कसं बांधतात हो इथं, किती पैसे घेता? अहो म्हणजे पैसे घेत नाही म्हणजे. हे गोरगरिबांच्या मंगल कार्यासाठी आमच्या भावानं बांधले म्हणजे तुमचं नाव काय? हो माझंच आहे. मात्र माझा मोठा भाऊ आहे म्हणजे मी छोटा. 4 जण भाऊ आहेत. एकाचं नाव माहित आहे मला. हा तुझं नाव सांगितलं प्रकाश आणि मोठ्याचं नाव ज्ञानेश्वर. ते ज्ञानेश्वर पाटलांनी बांधले म्हणजे 4 भाऊ एकत्र 80-90 एकर जमीन. बापरे म्हणलं तुमचं वय हे म्हणजे मोठ्या भावाचं किती असं. एकत्र कुटुंब सगळं लोक जगाला आदर्श. पंचक्रोशीमध्ये आदर्श कुटुंब. भेद आहे तिथं? भेद नाही. आपल्या मरक्या कुटुंबामध्ये जर वाद झाला तर लगेच भेद घडतो आणि भेद झाला वाद झाला की माणसं बाजूला होतात. का? सुख लागणार ना त्या घरामध्ये? सुखच नाही. वाद भेद जिथं असतो तिथं सुख नाही. मग वैष्णवाजवळ भेदही नाही आणि वादही नाही. म्हणून तुकोबांनी भगवंताला म्हणजे देवा मी भरपूर पाहिलं इकडं तिकडं. त्या बुद्धीच्या जोरावर मी यांची संगत केलो, त्यांची संगत केलो. गावामध्ये निवडणुका असतात. एक बार ह्या पार्टीत गेलो, एक बार त्या पार्टीत गेलो. दोघांना मी बघितलं म्हणजे दोघे मी चांगले आहेत. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षता पालटती रंग. दरोजाता संग तव तो होय बाधू. तो बाधक आहे. सुख लागत नाहीये. सुख शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले देवा, मात्र सुख नाही मिळालं. तुझ्याजवळ जमते ना तुझ्या क्रियावर त्याचं लागेपर्यंत मी बोलताना तुला काही अडचण येणार नाही. त्या लोकांच्या संगतीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला, मिळाला का? नाही. सर्व सुखाची आशा जन्म घेतला.
तुकोबारायांनी समाजाच्या समोर मांडावा. देवाला म्हणावं, देवा अरे सुख शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले. संत जे बोलतात ते अनुभवाचं बोलतात. तुकोबारायांनी दुनिया अनुभव सांगितलेले आहे. जगाच्या पाठीवर जगद्गुरू तुकोबाराय असे आहेत, चांगली अनुभव जगाला दिले आणि स्वतःच्या जीवनामध्ये आलेला वाईट अनुभवही लोकांना सांगितला. जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सांगणारे तुकोबाराय आहे. तुमचा माझा किती विश्वास बसतो याच्यावर आहे. मात्र संतांचं एकही अक्षर खोटं नाही, एकही. हिम्मतवान आहे ते. तुमच्या माझ्यात ना हिम्मत म्हणून नाही आपली किंमत. तुकोबाराकडे होती हिंमत म्हणून त्यांची जगात किंमत आहे. हसण्यासारखं नाहीये. अगदी बारकाई न पाहतो तुकोबाराच्या गाथ्याकडे. तुकोबाराने आपले कसले अनुभव सांगितले. तुकोबाराने एखाद्याची बायको जर समजा भांडखोर असे, बडबड बोलणारी असे, नवऱ्याचा अपमान करणारी असे, चार माणसं तिला कळत नाही, घरात ते दारात, तिला म्हणतो बघा आपण ईडीला सासरण माहेर सारखाच. त्याला सवय असते, महाराज चला हो माझ्या घरी चला ना. नको बाबा, आता कीर्तन सुटलं, वेळ बरी झालेली आहे, आता ही वेळ घरातची नाही. अहो नाही हो, तुमच्यासारखे जे पाय लागू आता ह्याच्या पायात काय असते, जे तुमच्या घरी ती त्याच्या घरी असते. मात्र नेतात ऑपिनियन नेल्यानंतर ए बायको म्हणते की हीच वेळ होती का, तेच त्याला म्हणते घरात. आणि ते बाहेरून सांगते काय म्हणत ते तुमच्या घरचे, काही नाही म्हणले, एवढा कसा वेळ केला असेल तिथं आणा आपण महाराजाला म्हणतात ती म्हणते. घडलं वेगळं, सांगितलं वेगळं. मात्र तुकोबाराय ते बोलत नाही. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे दर्दशा जनामध्ये. एखाद्याचं दिवाळा निघालं, तुमचं दिवाळा निघालं मग आता तुमच्याकडे पोट करणं बरं का मी. तुमचं दिवाळी निघालं मग हे टाळाटळ करतो बाबा. दिवाळी निघालं म्हणल्यानंतर बरं वाटत नसतं कोणाला. पण म्हणलं तुम्हाला आमचं दिवाळी निघालं म्हणून वाईट वाटत. मात्र तुकोबाराने सांगितले जगाला बरे झाले देवा निघाली दिवाळी, बरी या दुष्काळी. हे जसं सांगितले तसं सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा वाईट अनुभव आहे. मात्र तुकोबाराने चांगली अनुभव जगाला दिले. भक्तीमुळे आलेला चांगला अनुभव जगाला सांगतात. हा घे माझा अनुभव, तुकोबाराने सांगावं जगाला. देवा हा घे माझा अनुभव, हे राहू दे अनुभव. मात्र दुसरा बघ, हा घे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. भक्ती केली, त्या भक्तीत भाव ओतला आणि भाव ओतल्यामुळे आलेलं जर भाग्य आहे त्या भाग्याचा अनुभव दे देवा. एका बाजूला सांगितलं त्या सगळ्या ह्याचे वर्णन झालं ना, संसारिकाचं वर्णन होते. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती येतले नाही केला, पिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. हे जीवाचं वर्णन होतं. मात्र तुकोबाराय दुसऱ्या बाजूने बोलतात हा घे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा, केला ऋणी नारायण. अरे देवा तू ऋणी झाल्यामुळं
माझ्या आयुष्यामध्ये दुःख नावाची वस्तू आलीच नाही. जागृतीमध्ये तर दुःख नाहीच नाही. बरोबर का? लक्ष द्या. जागृतीमध्ये तर दुःख नाहीच नाही, मात्र स्वप्न सुद्धा मला कधी दुःखाचं पडलं नाही. दुःख ते कैसे नये स्वप्न असं म्हणले दुःख ह्या लोकाला, संसारिकाला असेल. संसारिकाच्या जीवनामध्ये पाहत असताना दुःखच दुःख आहे. तुम्ही म्हणता थोडं बी सुख नाही का? सुख नसल्याशिवाय माणूस जगतच नाही. आहे सुख बर किती माहित आहे का? सुख पाहता दुःख पर्वता. आशेवर जगतो माणूस, आशेवर. मात्र संत मांदेळीने सांगावं, आमच्या जीवनामध्ये जागृतीमध्ये तर दुःख नाहीच नाही, मात्र स्वप्नात सुद्धा नाही. त्याचं कारण आहे दुःख ते कैसे नाही स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या कुमारी दासी, त्याचे वर्म आम्हा पासी. सुखाचं दुसरं नाव आहे देव, आणि देवाचं दुसरं नाव आहे सुख. सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजेच सुख. हे गवळण आहे. पहा कोण काय म्हणते ते बघायचं नाही. तुकोबाराचा गाथा काय म्हणतो पहा. तुकोबाराच्या गाथ्यामध्ये ती त्याला गवळणही म्हणता येणार नाही बरं का. तैशीच ते उभी राहे. बघ मुखाकडे पाहावं आणि त्या मुखाकडे पाहिल्यावरती तशीच उभी राहावं. का बरं उभी राहावं? देवाच्या रूपामध्ये सुख आहे. सुख रूपायसे तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा. असा तो सुखरूप देव सदोदित या मेळ्यामध्ये, या मेळ्यामध्ये. जिथं जिथं भगवंताचं कीर्तन व्हावं, जिथं जिथं देवाचं चिंतन व्हावं, तिथं तिथं देवानं वास्तव्य करावं. तुका म्हणे ते बसे भक्तराव, तेथे नांदे देव संदे नाही. जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे, जिथं नाम आहे तिथं देव आहे. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत.
तिथं देव आहे. जनाबाई म्हणते संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होती, तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. नारदांनी भगवंताला विचारलं, तुम्हाला माहित आहे की नारदाला प्रश्न पडा, हो नारदाला प्रश्न पडा देवाला, म्हणजे देवा तुम्हाला मी कुठे शोधू? माझे भक्त गाती जेते जेथे नारदा मी उभा तेथे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. जिथं भक्त आहे तिथं देव आहे, आणि जिथं देव आहे तिथं सुख आहे. मग आता देवाला हुडकणं अवघड आहे आणि ह्याला हुडकणं सोपं आहे. जिथं कीर्तन असेल तिथं जावं आणि त्याच्यामध्ये असणारा आनंद घ्यावा. वा वा वा, म्हणजे देवा सगळीकडे बघितलं बरं तो होय बाद, मात्र सुख जर जेव्हा वाटलं कुठं, या मेळ्यामध्ये वाटलं. पुण्या मेळ्यामध्ये या वैष्णवांच्या वैष्णवा संगती वैष्णवा
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा
वैष्णवा
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही गायनाचे उडे आपुली आचंदे मनाच्या आनंदे आवडीने. वैष्णवांचं लक्षण सांगतो. वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटतं, दुसरीकडे सुख नाही. सुख असल्यासारखं वाटतं. काही जण म्हणतात नाही हो घरी तरी काम आहे. त्याच्या बाबतीत तुकोबारांनी बोलले अरे घरी कोण आहे सदा किरकिर करणारी. सगळ्याला धर्मपत्रिके चांगली मिळेल असं नाही बरं का. कर कशी संगती दुःख उटंड फजिती. म्हणून दत्तोपंत महाराज आताच मी सोबत येत असताना आमचे तुकाराम महाराज सांगत होतो. लहान होतो की दत्तोपंत महाराजांच्या कीर्तन ज्यावेळेस चौथी 4-5 वर्षाचा होतो. दत्तोपंत महाराजांची कीर्तनामध्ये त्यांनी असं गोड गोड बोलायचे प्रमाणित असे. अरे कीर्तनाला आल्यानंतर काय त्याच्यातली गोडी ह्या वारकऱ्यांनी सांगावं. मग काही जणांच्या बायका किरकिर करतात. का करतात त्यांना याच्यातली गोडी माहित नाही म्हणावते. आणि तेव्हाचं शास्त्र मी आता घेऊन दाखव माझं पाठ आहे ते. मी लहान होतो त्यावेळेस दत्तोपंत महाराजांनी कीर्तन केलं होतं. 5-5 तास कीर्तन दादांनी करावं. मी अर्ध्या कीर्तनात माझ्या आईच्या मांडीवर झोपतो. तुम्हाला पक्का आठवतंय. मात्र झोपण्याच्या अगोदर तिने शास्त्र घेतलं होतं. दकडम दकडी परातभर खिचडी वरील लोण्याचा गोळा पापड मोडी काय सांगू रांड तुला कथेची गोडी. दत्तोपंत महाराज म्हटले. किती आनंद महाराजांच्या संगतीमध्ये. दादासाहेबांच्या मठामध्ये फळावरती भजनामधला किती आनंद. अरे ज्याला खरं भजन करायचे तिथे जावं. लई चाली म्हणायची हौस आहे तिथे जावं. तुम्हाला कंटाळ येईल, भजन कधी कंटाळत नाही. भजनच भजन दादांचे. माझ्या दादांच्या घरात ती किंमत आहे. ती कशाला किंमत आहे, बाकीच्या कुठला किंमत नाही. काय थोर पण ते दादासाहेबांनी जगावं. मी आताही म्हणलो ना आताही प्रमाणात. भजन म्हणजे माझ्या दादांचा जीव की प्राण. तुमच्या ज्ञानाला नाही किंमत, तुमच्या पांडित्यपणाला किंमत नाही. महाराज होऊन झोपा काढतात, दादाला ते मान्य नाही. अरे माझ्या भजनात झोपा येतं. मला स्तुती करायची नाही बरं, मी खरं सत्य बोलतो बरं का. कुंठ्याचे काका काय कमी होतं त्यांच्याकडे. वासरे मामा काय कमी होत. पट्टीचे गाये मात्र रामकृष्ण हरी भजनापासून हजर. जागर झाला की कीर्तनाला हजर. तिथंच बसून झोप. तिथं का डुकली लागणार परत, तिथं जागलीवरच भजनातच. हे वैभव आहे दादांचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण झाला येते. आता माझ्या कानात एकाने सांगितलं, महाराज आपल्याकडे चालेल 2 वाढवायचे. तर 2 काय 4 वाढवा. माझ्या दादांच्या वारकऱ्याला आपल्या दादाच्या घराची किंमत आहे 7 सालीची. 7 साली व्हायच्या म्हणे अगोदर.
मात्र आता कालाच्या ओघामध्ये सगळ्या वारकऱ्यांना भजनाचा आनंद आला पाहिजे. महाराजांना थोडं कमी बोललं तर काही हरकत कधी का दादांच्या वक्तेपणाशी तुम्हाला एक खुबी सांगतो. महाराजानं बोलला त्याच्या मनचं बोललं काहीतरी, मात्र वारकऱ्यांनी चाली म्हणल्या म्हणजे माझ्या तुकोबाऱ्याच्या अक्षराची सेवा आहे. डबल प्रमाण का आपल्याकडे अक्षराची सेवा आहे, ते डबल प्रमाण म्हणणे म्हणजे अक्षराची सेवा आहे. म्हणून माझ्या दादाच्या घरात भजनाला प्राधान्य, बोलण्याला कमी, भजन झालं पाहिजे. म्हणून हे भजन वैष्णवाकडून घडतं आणि त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये जे दुसरीकडे सुख नाही ते दुर्मिळ सुख इथं मिळतं. ते पंडिताकडे नाही, वाचकाकडे नाही, ज्ञानाकडे नाही. भक्ती प्रेम सुख भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानी अशी. ब्रह्मज्ञान आहे होईंच्याकडे. अरे असेल म्हणले तो कोबरायने. अवघे ब्रह्मज्ञान झाले घरोघरी, परिमेळवन बहु माझी, निरे कोणापासी असे एक रज, जारी कोणी मदत रबळाशी. अरे असं ब्रह्मज्ञान मात्र अहंकार मध्ये मिसळलेलं आहे. माझ्या वारकऱ्याकडे अहंकार नाही तो. म्हणून जर खरंच भक्तीतलं प्रेम सुख पाहिजे असेल तर या वैष्णवाच्या संगतीत आहे. या नाचण्यात, या गाण्यात काय पाहिजे? दिंडीचं दादाचं वैभव, किती आनंद, किती आनंद त्या दिंडीमध्ये, चालत जाणाऱ्या पायवाटीमध्ये. हे वैष्णवाच्या संगतीत घडतं. चालिले न वाटे गावणी या जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. वाटणं चलत असताना इथं वाट चालणारे भरपूर आहेत. कार्तिकीच्या वेळेस तिकडे जाणारे, आषाढीच्या वेळेस इकडे येणारे. मात्र माझ्या दादांच्या दिंडीमध्ये चालत असताना किती अंतर कापले की कळतच नाही. ते तुकोबारांनी बोलले, चालिले न वाटे. गप्पा गोष्टी, फालतू गाणे, फालतू चाली माझ्या दादाकडे नाही. त्या वारकरी चाली, काकडा, हरिपाठ, बाळक्रीडा, नाट, समाधी, तीर्थावळी. अरे कशाला तीर्थावळी हे लोकांना माहित नाही. हे माझ्या दादांच्या वैष्णवाच्या संगतीत घडतं. हे म्हणत म्हणत नाचत नाचत हे भक्तीचं प्रेम सुखीत आहे. दुसरं काही कळू अगर न कळो हे सुद्धा तो कोबरा बोलतात. अरे चप अरे नलगे जाणावे ने नावे, नलगे जाणावे, नलगे जाणावे
गोड तुका म्हणायचं आम्ही नामाचे धारक त्याचं दुःखद आहे लगे दाना पेने नावे गावे आनंदे नाचावे प्रेम सुख घ्यावे वैष्णवांचे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा इथं आल्यावर नाचावं इथं आल्यावर गावं याच्याशिवाय जर केलं तर तुम्हाला आनंद मिळणार नाहीये पंढरीला गेलं श्रवण करावं भजन करावं काकड्याला बसावं तर वारी सार्थक आहे जन्माला आल्यानंतर हे गोष्टी केल्या पाहिजेत एकानं पंगत घेतला सप्त्यातली आणि पंगत घेतल्यानंतर त्याच्यात ठरलं की पुरणपोळीचं जेवण द्यायचं बायकोला म्हणला अगं माझे वारकरी जेव बोलायचे पुरणपोळीचं जेवण द्यायचं तूप आणलं लातूरवरनं डब्बा भरून 15-20 किलोचा डब्बा आणला प्युअर तुपाचा सप्ताह सुरू झाला आपली 5व्या दिवसाची पंगत आहे आज तर पहिला दिवस आहे सुरू झालं 1-2 दिवस गेले आणि एके दिवशी त्याच्या बायकोचा त्याचा वाद झाला कोणाच्या बायकोचा ज्यानं 20 किलोचा डब्बा आणला होता त्याच्या बायकोचा बायको होती थोडी रागीट पंगत घालणाऱ्यात म्हणून तो बायकोला रोज भांडायला म्हणली कशी पंगत घातली बघते म्हणली नवरा कीर्तनाला गेला चल की आज येणार नाही म्हणजे कीर्तनाला का महाराज आलेत काही नाही ते 16 वर्षा गोष्टीचं कीर्तन आहे मला माहित आहे त्याचं मी काही येणार नाही म्हणजे जावं मग हिनं बसले घरी म्हणली कसा पंगत घालतोय बघतेस म्हणली परसात लावली जाळ आणि त्या जाळात वतली नेऊन तूप सगळं ते कीर्तन सुटेपर्यंत डब्बा पार आणि जळली पार गेला आपलं कीर्तन सुटल्यानंतर घरी गेला आराम झोपला दुसरा दिवस उजळला म्हणले आता उद्या आपली पंगत आहे म्हणले हो आहे सगळं सामान आहे म्हणजे सगळं करा सगळं तयार झालं स्वयंपाक झाला आणि आता म्हणजे तूप वाढायचे आणा तूप तर म्हणला जा रे तुपाच घेऊन ये तुझ्या वहिनी कोण गेलं पोरग पळत म्हणजे डब्बा द्या म्हणलं पाहुणे डब्बा द्या म्हणलं डब्बा म्हणजे कशाचा तुपाचा म्हणजे कुठे म्हणली तूप त्याने सांगितलं मग मी आला म्हणलं मला का माहिती आहे ती गेलं पळत भाऊ म्हणजे काय वहिनी म्हणलं तर तूप कुठं आहे त्यानं आले की पळत असं म्हणलं तुला माहिती का म्हणला तूप तिथं ठेवलेलं त्या दिवस म्हणजे संपलं की म्हणजे कशानं संपलं तुम्ही वाढून संपविणार होते मी जाळून संपविले तुम्ही वाढून संपविणार होत्या मी जाळून संपविले अगं येडे म्हणला
संपण्याला किंमत नाही, तू जाणून संपवलीस का वतून त्याला किंमत नाही, ते तू काढणी लागलं पाहिजे होतं याला किंमत आहे. तू संपवण्या लागणार म्हणजे कसं संपविणारच होतो की अरे म्हटलं आणि मूर्खासारखं तेच का. संपवण्याला किंमत नाही, कसं संपलं याला किंमत आहे. कीर्तनाला आलं उगा बसण्याला किंमत नाही, वारीला गेलो मुक्यावणी जायला किंमत नाही. वारीला जात असताना कसं जावं, गात जागा गात मुक्यानं जायचं नाही, गेल्यावर मुक्यानं राहायचं नाही. म्हणून माझ्या दादाच्या दिंडीत जात असताना दुसरं काही नाही चलत. गात जागा गात जागा गात रामकृष्ण गीती गात काळ चिपुळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत. लोकांच्या छंदानं नाही, लोक माझ्याकडे बघतील का भारी नाचायला म्हणतील. गायनाचे ओढे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने स्वतः गावं. म्हणून देवाकडे जायचंय, देवळाकडे जायचे, लोकांच्या उच्चापती करीत व्हायला जायचं नाही, लोकांच्या पांड्या पंचायती करीत जायचं नाही. गात जागा गात जागा आणि तिथे गेल्यावरही देवाचंच गुणगान गावं. नाहीतर तिने जसं तूप संपली ना तसं एक दिवशी आपलं आयुष्य संपलं. याचा पत्ता लागणार नाही कधी संपणार आहे ते. आणि अशा एका महात्म्याच्या दरबारामध्ये आपल्याला राहण्याचा योग असतो, त्या भजनामध्ये राहण्याचा योग आहे. उगवचा पती करणं, निर्पाड्या पंचायती करणं, त्यानं बडा आणि त्यानं बडा काही गरज नाही आपल्याला. हे करण्यामध्ये आयुष्य संपून जाईल आपलं. म्हणून त्या महात्म्याकडे बघावं, त्या महात्म्याने जे केलं देवा थोडं तरी मला कळत होतं. त्याच्यात नाचावं, त्याला म्हणतात वैष्णव. त्याच्याजवळ सुख आहे. निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. हे साधे वैष्णव नाही, हे मोठे मोठे ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव.
त्या मोठ्या वैष्णवाच्या संगतीमध्ये तुम्हाला मला सुख मिळेल नाही. माझा अखिल कोटी ब्रह्मांड नायकाला सुद्धा तिथं सुख आहे. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामी मुक्त पीठा. स्नान दान घडी श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून मी लई मोठा, मी का बरं भजनाला जाऊ. हे बारीक आहे भजनाला मला लाज वाटायली. नाही तिले मोठा गायकाला मला भीती वाटायली. वैष्णव म्हणत नाही. लाज भय शंका नकळे साधन. कोणत्या साधन. गाये नाचे उड्या पुड्या छंदे मनाच्या आनंदे आवडे नकळे साधन. या पडते हे वैष्णवाच्या संगतीत घडतं. याची लक्षण आहे. आता प्रमाण बस झालं, आता म्हणून जातो. त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये जे सुख आहे त्याची लक्षण आहेत. गळ्यात तुळशीची माळ, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा. हार मिरविती गळा रे काळ मृदन खाई पुष्पाचा वर्ष अनुपम्य सुख सोहळा रे. त्यांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते दुसरीकडे नाही. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. गोड प्रमाण आहे. अगोदर या अर्थाचं प्रमाण झालंय, आता त्याच्याहून वरचं प्रमाण आहे. काय प्रमाण आहे पहा. सोलीवजे सुख अति सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या. उभे सुख उभारले, सुखाला पाय फुटले, सुखाला हात, सुखाला कान, सुखाला शरीर आकृती तयार झाली म्हणजे कोण आहे. वैष्णवांच्या दारात उभारणारं सुख म्हणजे साक्षात देव. तो देव तिथं नाचतो. वृंदावन सडे चौकर रंगमाळा नाचतो सोहळा पुण्या. सुख नाचायला लागलं तिथं आणि मग त्याच्या संगतीत गेल्यावर आपल्याला सुख मिळणार नाही. देवच तिथं नाचत असल्यानंतर तुम्हाला मला त्या सुखाला पारावा राहणार नाही. म्हणून अजय देवा, ए वैष्णवांच्या दारामध्ये उभा राहणाऱ्या देवा, आम्ही तुझी भक्ती करत आहोत आणि तुझ्या असणाऱ्या वैष्णवांच्या संगतीमध्ये करत आहोत. म्हणून तुला विनंती आहे देवा, आता तू का कर, आम्हाला ह्या भक्ती रसामध्ये जे आमचं आयुष्य चाललंय ते असं जाऊ दे, दुसरीकडे जाऊ देऊ नको. आमचा तू सांभाळ कर, सांभाळ. तुका म्हणे आता आपल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. गाये नाचे उडे आपल्या छंदी मनाच्या आनंदे आवडीने. ज्ञानेश्वर
द्या हे.
आपल्या दादांच्या संप्रदायामध्ये भगवंत नामाला जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं संतांच्या नामाला किंमत आहे. कारण का मी पूर्वजाकडून ऐकलेलं आहे, दादासाहेब चिंतनाला बसल्यावर पांडुरंगाचं नाव घ्यायचे, मात्र असं उठताना बसताना सतत श्री तुकोबार आहे, श्री तुकोबार आहे, श्री तुकोबार आहे, हे चिंतन दादाचं असायचं. म्हणून तुकोबारायचं चिंतन हे कीर्तनामध्ये माझ्या दादानीच प्रथा पाडली. दुसरीकडे आणि कुठं आता पण कुठं घेत नाही. ते माऊलीचं भजन झालं, विषय संपला. मात्र पापी आत्म्याला पुण्यवान होण्याकरता माझ्या तुकोबारायचं चिंतन हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणायचे. पुण्यवंत व्हावे कविता सज्जनांची दिली माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी. म्हणून वारकऱ्यांनी सुंदर अशा पद्धतीनं टाळांची सेवा केली, नाचले, गायले. मला जमल त्या पद्धतीने माझ्या भगवंताचं, माझ्या दादांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही असणार बसून सेवा केली. मात्र आता तुकोबारायची चिंतनाची सेवा आपण करूया. पुन्हा आणखीन एक चाल होणार आहे आणि मग आरती होणार आहे. मात्र सर्वांनी असणार मुखकमलामधून तुकोबारायचं चिंतन आणि ज्याच्या हातात अवसर नाही तिने टाळी वाजवायची. हे भल्या दादांचं वैभव मला आणि त्या वैभवाचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणून तुकोबारायचं चिंतन आपण करूया.